सर्वांना सप्रेम जय भीम मित्रांनो. आपला जो विषय जो आज मला देण्यात आलेला आहे की वर्तमानकालीन परिस्थितीमध्ये समता सैनिक दलाची अत्यावश्यकता या अनुषंगाने एकंदरीत चळवळीच्या इतिहासावर आणि आपल्या वाटचालीवर आणि आपल्याला पुढे चळवळीला गतिमान करायचं असेल तर काय काय करावं लागेल या दृष्टिकोनातून आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आखून दिलेल्या एकंदरीत वाटचालीवर पुढे चालण्यासाठी जी भूमिका जे कर्तव्य जे पार पाडावं लागेल त्या दृष्टीने विचारमंथन होणं गरजेचं आहे. मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांनी राबविलेली चळवळ ही सर्वप्रथम आपण समजून घेतली पाहिजे. समता सैनिक दल आणि तत्पूर्वीची पार्श्वभूमी या अनुषंगाने आपण विचार केला, इतिहासाचं अवलोकन केलं, बाबासाहेबांची चळवळ समजून घेतली की मग पुढे पुढे आपल्याला चळवळीच्या बारकाव्यांना धरून वाटचाल करणं सोपं जातं. या देशाच्या समाजव्यवस्थेचा बाबासाहेब आंबेडकरांनी अगदी बारकाईने अभ्यास केला आणि या समाजव्यवस्थेच्या अभ्यासातून बाबासाहेबांनी ही मांडणी केली की या देशामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ही जी मांडणी पारंपरिकरित्या समाजव्यवस्थेची जी करण्यात येते त्या मांडणीहून बाबासाहेब आंबेडकरांनी एक पुढची मांडणी केलेली आपल्याला दिसते. आणि ती मांडणी म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या समाजव्यवस्थेच्या बाबतीमध्ये जी मांडणी केली ती सवर्ण वर्ग आणि अवर्ण वर्ग या दृष्टिकोनातून लक्षात घेतली पाहिजे. मग सवर्णांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जी मांडणी केली ती म्हणजे ब्राह्मण वर्ग आणि ब्राह्मणेतर वर्ग. एकीकडे ब्राह्मण वर्ग आणि दुसरा ब्राह्मणेतर वर्ग हा सवर्ण हिंदूंचा वर्ग आहे आणि या सवर्ण हिंदूंहून वेगळे जे ठळक आणि वैशिष्ट्यपूर्ण असा एक वेगळा लोकसमूह राहिलेला आहे तो म्हणजे अवर्ण वर्गाचा. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली समाजव्यवस्थेची भारतातील जो मोठ्या प्रमाणात जो एक लोकसमूह आहे त्या समाजव्यवस्थेची जी बाबासाहेब आंबेडकरांनी मांडणी केली ती सवर्ण वर्ग, सवर्ण हिंदूंचा वर्ग आणि दुसरा याहून भिन्न आणि वेगळे असे तो वर्ग म्हणजे अवर्ण वर्ग. या अवर्ण वर्गामध्ये अस्पृश्य वर्ग हे मोठ्या प्रमाणामध्ये मोडतो. त्याच्यामुळे ब्राह्मण वर्ग, ब्राह्मणेतर वर्ग आणि तिसरा जो आहे तो म्हणजे अस्पृश्य वर्ग, ज्याला बाबासाहेब आंबेडकरांनी डिप्रेस्ड क्लास, अनटचेबल्स, पुढे शेड्यूल कास्ट, बहिष्कृत वर्ग आणि जनमानसामध्ये रुजलेलं त्या जे नाव आहे दलित म्हणून म्हटलं जातं, पददलित लोकांचा वर्ग, दलित वर्ग हा एक वर्ग आहे. आणि हा वर्ग काही लहान सहान नाही आहे. फ्रान्सच्या लोकसंख्ये एवढा असणारा हा वर्ग तत्कालीन राहिलेला आहे. आजही या देशामध्ये या लोकसमूहाची, या वर्गसमूहाची लोकसंख्या ही जवळपास 20-22 कोटींच्या घरात. त्याच्यामुळे हा जो इतका मोठा लोकसमूह आहे हा या देशामध्ये मुख्य प्रवाहातून बाहेर ठेवण्यात आलेला हा जो वर्ग होता. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या चळवळीला हात घातला ती चळवळ म्हणजे या अस्पृश्य वर्गाच्या उद्धाराची चळवळ होय. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ज्या समाजात आपला जन्म झाला त्यांचा उद्धार करणे हे आपलं कर्तव्य हो, याची ज्याला जाण आहे ते धन्य होत. यासाठी जे आपलं तन मन तारुण्य कुर्बान करतात ते धन्य होत. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी नेमकं या देशामध्ये हा जो वर्ग आहे अस्पृश्य वर्ग यांच्या उद्धाराच्या चळवळीला हात घातला. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी या चळवळीमध्ये सार्वजनिक जीवनामध्ये जे प्रामुख्याने त्यांनी त्यांच्या कार्यास जो हात घातला तो म्हणजे शाहू महाराजांसोबत जी पहिली जी परिषद जी झाली कागल येथे 21 व 22 मार्च 1920ला. आणि मग तिथे त्यांनी ती जी भूमिका जी मांडली त्या आपल्या भाषणामध्ये बाबासाहेब काय म्हणतात की बहिष्कृत वर्गात नैसर्गिक गुणांची वाणवा नाही, परंतु त्यांचा उद्धार होत नाही, त्यांचा विकास होत नाही, यासाठी अनेक कारणं दिली जातात. परंतु बाबासाहेब मग त्याच्या तपशिलात जाऊन ते म्हणतात की यांचा जर विकास साधावायचा असेल, यांचा उद्धार करावायचा असेल तर यासाठी आपण राजकीय सामर्थ्य संपादित केलं पाहिजे.
म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी आपली दिशा अगदी स्पष्ट केली. आणि इथे बहिष्कृत वर्गात नैसर्गिक गुणांची वाढवणी आणि त्यांच्या उद्धाराची बाबासाहेब आंबेडकरांनी तिथे बाजू मांडलेली आहे. तर बहिष्कृत वर्ग आणि आजच्या घडीला जनमानसामध्ये चळवळीच्या बाबतीमध्ये जो एक मांडणी केल्या जाते की बहुजन वर्ग म्हणून, यामध्ये आपण गल्लत करता कामा नये. चळवळीचे बारकावे नीट समजून घेताना, चळवळीचा आपला जो प्रवास समजून घेताना आणि पुढे आपल्याला जी चळवळ राबवायची आहे ती चळवळ खऱ्या अर्थाने आपल्याला कोणत्या कोणत्या मार्गाने कशी कशी राबवायची आहे हे समजून घ्यावायचं असेल तर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकंदरीत चळवळीमध्ये बारकाईने अभ्यास करून ती सगळी बारकावे समजून घेणं अत्यावश्यक आहे. बहिष्कृत वर्गाच्या उद्धाराचा, त्यांच्या उन्नतीच्या चळवळीला बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्योद्धाराची चळवळ म्हटलेलं आहे. आणि बाबासाहेब म्हणतात हे माझ्या जीवनाचं ध्येय राहिलेलं आहे. त्याच्यामुळे अस्पृश्योद्धाराच्या चळवळीसाठी आता बाबासाहेब आंबेडकरांनी जो हात घातला आणि या अस्पृश्योद्धाराच्या चळवळीला पुढे नेण्यासाठी प्रथमतः बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली 20 जुलै 1924ला. परत बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संघटनेला जन्मास घातलं, प्रथमतः बहिष्कृत हितकारिणी सभा, अस्पृश्य वर्गाच्या उद्धारासाठी स्थापन केलेली संघटना. त्याला नाव परत त्यांनी बहिष्कृत हितकारिणी सभा, बहुजन हितकारिणी सभा नव्हे, आपण खास करून लक्षात घेतलं पाहिजे. प्रत्येक बारकावे बाबासाहेबांचा प्रवास समजून घेताना हे अत्यावश्यक आहे. त्याच्यामुळे अस्पृश्य वर्ग जो वर्ग सवर्ण हिंदूंमध्ये मोडणारा नाहीये, तो ब्राह्मण वर्गातला नाहीये, तो ब्राह्मणेतर वर्गातला नसून तो स्वतंत्र व ठळक असा वर्ग आहे आणि तो म्हणजे बहिष्कृत वर्ग. तर या बहिष्कृत वर्गाच्या उद्धारासाठी बहिष्कृत हितकारिणी सभेची बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापना केली आणि त्याला एक क्रांतिकारी जे ब्रीद वाक्य दिलं ते ब्रीद वाक्य म्हणजे शिकवा, चेतवा आणि संघटित करा. एज्युकेट, एजिटेट अँड ऑर्गनाइज. इथे ते संघटनेच्या वतीने संघटनेच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना बाबासाहेब एक जबाबदारी देत आहेत की तुम्ही आपल्या समाजातील लोकांना, ज्यांच्यावर अन्याय अत्याचार होतो, जे पीडित आहेत, शोषित आहेत, जे पददलित आहेत, अशा लोकांना शिकवा, त्यांना त्यांच्या अधिकाराविषयी, हक्कांविषयी जागृत करा, चेतवा आणि अशा चेतविलेल्या लोकांची संघटना करा, त्यांना संघटित करा. हे सगळे कर्तव्यपर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली विधान आहेत. त्याच्यामुळे एज्युकेट, एज्युटेट आणि ऑर्गनाइज हे संघटनेला संघटनेच्या वतीने त्यांच्या कार्यकर्त्यांच्या फळीद्वारे करावयाचं कर्तव्य कर्म आहे. आणि इथून मग तो बाबासाहेब आंबेडकरांचा पुढचा प्रवास सुरू होतो. पुढे बाबासाहेब आंबेडकरांनी या अस्पृश्य गणल्या गेलेल्या या लोकसमूहामध्ये स्वाभिमान निर्मितीसाठी आता यांना आंदोलनाची भूमिका घेऊन त्यांना आम्हीही माणसं आहोत हे इथल्या प्रस्थापित वर्गाला छाती ठोकपणे आणि रोखठोकपणे त्यांना त्याची जाणीव करून द्यावायची होती. तद्वतच या मानव अस्पृश्य लोकांमध्ये स्वाभिमानही एकीकडे जागृत करावायचा होता. अशा परिस्थितीमध्ये मग बाबासाहेब आंबेडकरांनी जो आंदोलनाचा जो मार्ग अंगीकारला तो मार्ग महाडच्या सत्याग्रहापासून मग तो सुरू होतो. आणि याच महाड क्रांती दिनाचा, ज्याला आपण 1920 मार्च 1927ची जी क्रांती म्हणतो, महाडची क्रांती, तेथून हा प्रवास मग समता सैनिक दलाच्या प्रवासाला सुरुवात होते. तत्पूर्वी 13 मार्च 1927ला समता सैनिक दलाची स्थापना करण्यात आली असं 1960च्या अधिवेशनामध्ये जे भाषण आहे 1960ला, म्हणजे बाबासाहेबांच्या नंतर, तसं बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही भाषणं केली त्यामध्ये त्यांनी 1927 महाड क्रांतीच्या अनुषंगाने, महाडच्या सत्याग्रहाच्या अनुषंगाने हीच मांडणी केलेली आहे. पण त्यांच्या सोबतीत मग राहिलेल्या लोकांनी नंतरच्या कालखंडामध्ये मग 13 मार्च 1927चा एक उल्लेख संदर्भ असा आढळतो. त्या अनुषंगाने मग समता सैनिक दलाच्या स्थापनेचा उल्लेख प्रथमतः येतो. ही जी समता सैनिक दलाची जी स्थापना होती, या स्थापनेविषयी बाबासाहेब आंबेडकरांनी अगदी स्पष्ट असं विवेचन केलेलं आहे. त्या विवेचनाला आपण समजून घेतलं पाहिजे. आणि बाबासाहेब आंबेडकर जे म्हणतात की समता सैनिक दलाची जी स्थापना जी करण्यात आली ते का करण्यात आली याविषयी बाबासाहेब आंबेडकरांनी अगदी स्पष्टपणे जी काही मांडणी केली ती म्हणजे मूलभूत मानवी हक्कांच्या प्रस्थापनेसाठी समता सैनिक दलाची स्थापना करण्यात आली असं बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे विवेचन केलेलं आहे. त्याच्यामुळे समता सैनिक दलाचं कर्तव्य आणि समता सैनिक दलाला जर जे काही करायचं आहे, 1927 पासून ज्या आंदोलनात समता सैनिक दलाने सहभाग नोंदवला, स्वतःला वाहून घेतलं, तो म्हणजे या देशामध्ये मूलभूत मानवी हक्क जे आहेत त्यांच्या प्रस्थापनेचा तो संघर्ष राहिलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर त्याला महाडचा धर्मसंघर्ष म्हणतात. ते यासाठी की या देशामध्ये प्रस्थापित हिंदू धर्माच्या अनुषंगाने
जो विषमतावादी आहे, जो जात वर्ण वर्चस्वग्रस्त आहे, अशा या विषमतेने बरबटलेल्या या समाज व्यवस्थेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी बंड करून धर्मसंघर्ष, एक धर्मयुद्ध पुकारलं. आणि ते धर्मयुद्ध हे मूलभूत मानवी हक्कांच्या प्रस्थापनेचं राहिलेलं आहे. सुरुवातीच्या कालखंडामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दलाच्या बाबतीमध्ये दिलेली जबाबदारी समता सैनिक दलाच्या खांद्यावर, आणि नंतरच्या कालखंडामध्ये हे देखील आपण पाहणं गरजेचं आहे. 1927च्या पुढे मग काळाराम मंदिरचा सत्याग्रह 1930 सालचा, आणि पुढे आपली जी वाटचाल होत गेली, आणि समता सैनिक दलाने जागृतीचा अग्नी सदैव तेवत ठेवला. 1935च्या कायद्याच्या नंतर, 1935चा जो ऍक्ट होता त्याच्यानंतर पुढे 1936ला स्वतंत्र मजूर पक्षाची बाबासाहेब आंबेडकर स्थापना करतात. आणि मग आमच्या या समता सैनिक दलाच्या संघटनेवर काही महत्त्वपूर्ण जबाबदारी आणि त्यांचे ध्येय उद्दिष्ट अधिक व्यापक होताना आपल्याला दिसतं. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी मग वेळोवेळी त्या दृष्टिकोनातून आपल्याला मार्गदर्शनही केलेलं आढळतं. समता सैनिक दलाला सुरुवातीच्या कालखंडामध्ये आंबेडकर सेवा दल, अस्पृश्य सैनिक दल असंही एक नामकरण काही लोकांनी केल्याचं आढळतं. बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र सोशल इक्वॅलिटी आर्मी या अनुषंगाने त्याचं नामकरण केलंय, आणि मग त्याला मराठीमध्ये समता सैनिक दल म्हणण्याचा प्रघात सुरू झाला, आणि तो कायमस्वरूपी पुढेही राहिला. या समता सैनिक दलाने बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्यावर सोपवलेलं जे काही कार्य आहे ते अगदी इमाने इतबारे वेळोवेळी पार पाडलेलं आहे. 1936ला म्हणजे 15 ऑगस्ट 1936ला स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दलावर जे कार्य सोपवलं ते कार्य अत्यंत मोठं आहे. आणि ते कार्य बाबासाहेब आंबेडकरांनी वेळोवेळी जनतेच्या लक्षात आणून दिलंय. आपल्या चळवळीमध्ये अत्यंत मोठे उदात्त आणि उज्ज्वल तत्वांचे लढे उभारण्याकरिता समता सैनिक दलाची स्थापना करण्यात आली, आणि हीच आपल्या दलाची पूर्वपीठिका आहे असं ते आवर्जूनपणे बाबासाहेब वेळोवेळी सांगत असत. समता सैनिक दलाच्या ध्येय धोरणामध्ये आणि त्यांच्या कार्यप्रणालीच्या बाबतीमध्ये आपल्याला जी घटना स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन झाल्याच्या नंतर जी घटना त्याची जी होती म्हणजे राहिलेली आहे, एक तर प्रांतिक केंद्र नागपूरची समता सैनिक दलाची 1941ची घटना होती. त्या घटनेमध्येही अगदी स्पष्ट शब्दामध्ये असं नमूद राहिलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये जी मांडणी आहे ती मी तुम्हाला वाचून दाखवतो. त्या घटनेत समता, स्वातंत्र्य, बंधुत्व प्रस्थापित करण्यास आवश्यक असे जीवित आंदोलन घडवून आणणारा सुसंघटित सैनिक समुदाय असे समता सैनिक दलाचे वर्णन आढळून येतं. म्हणजे समता, स्वातंत्र्य, बंधुत्व प्रस्थापित करणे ही जी मानवी मूल्य आहेत ही प्रस्थापित करण्यासाठी जीवित आंदोलन घडवून आणणारा सुसंघटित सैनिक समुदाय, शील, शौर्य, बलिदान याने अगदी परिपूर्ण असणारा असा सुसंघटित सैनिकांचा समुदाय, या अनुषंगाने बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दलाच्या बाबतीमध्ये केलेलं विवरणही आपल्याला दिसून पडतं. नंतर म्हणजे 1936चं स्वतंत्र मजूर पक्षाच्या अनुषंगाने निभावलेली जी भूमिका होती समता सैनिक दलाने, आणि बाबासाहेब आंबेडकर ते खास करून म्हणतातही की यांनी या ज्या दलाने दलावर जे कार्य वेळोवेळी बाबासाहेब आंबेडकरांनी सोपवलेलं राहिलेलं आहे ते कार्य अगदी दलाने इमाने इतबारे अगदी पार पाडलेलं राहिलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर नंतर एके ठिकाणी असंही म्हणतात की आजपर्यंत आपले कार्य हे मुख्यतः आपल्या राजकीय जीवनाला आधार देण्याशीच संबंधित होते. याशिवाय तुमच्या कार्यक्रमाच्या विस्तारासाठी आता आणखीनही अनेक क्षेत्र आहेत. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक, धार्मिक आणि राजकीय अशा अनुषंगाने समाजामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व ही मानवी मूल्य प्रस्थापित करून नवसमाज निर्मितीकडे वाटचाल करणारी संघटना, एक शिस्तबद्ध समाजसेवकांचं, स्वयंसेवकांचा समुदाय जो जीवित लढे उभारेल, जीवित आंदोलनाचे लढे उभारेल,
ही जी बाबासाहेब आंबेडकरांनी एकंदरीतपणे आपल्या पुढे जी मांडलेली आहे, तर ती गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. 1942ला बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरला समता सैनिक दलाचं तिथे अधिवेशन म्हणजे परिषदही होतं. म्हणजे शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना 1942ला ज्यावेळेस होते त्यावेळेस सुद्धा बाबासाहेब आंबेडकर समता सैनिक दलाला आवर्जूनपणे काही संदेश देतात आणि ते म्हणतात की हिंदूंपासून पूर्णतः विभक्त होऊन हिंदूंच्या बरोबर सामाजिक सत्ता हस्तगत करणे तिचे ध्येय आहे आणि ते धर्मांतराद्वारे घडवून आणण्याची आपणास आशा आहे. आपणास पायरी पायरीने पुढे गेले पाहिजे. स्वतंत्र राजकीय हक्क मागून प्रथम आपण राजकीय समतेची मागणी करावी व अशा तऱ्हेने आपले प्रयत्न सुरू केले पाहिजे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दलाच्या बाबतीमध्ये सुद्धा राजकीय समतेची मागणी करण्यासाठी आपण आता आपले प्रयत्न पुढे घेऊन गेलो पाहिजेत. ही सुद्धा जबाबदारी समता सैनिक दलाच्या खांद्यावर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आपणास आढळून येतं. आणि आमच्या राजकीय चळवळी बिना छळवणुकीशिवाय ज्या काही चालत आलेल्या आहेत त्याला जर काही कारण जर असेल तर ते म्हणजे आपल्या स्वयंसेवक संघाची शक्ती हेच होय. आपल्यावर त्यांचे कृतज्ञतेचे फार मोठे ऋण आहे. म्हणजे अस्पृश्योद्धाराची चळवळ राबवित असताना आपला जो प्रवास सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रात पुढे जाणारी ही जी काही आपली चळवळ आहे, या एकंदरीत चळवळीमध्ये समता सैनिक दलाचं जे योगदान आहे ते अनन्यसाधारण राहिलेलं आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सद्यस्थितीमध्ये समता सैनिक दलाच्या बाबतीमध्ये फक्त सामाजिक भूमिकाच एक प्रकारे मांडली जाते आहे असं सर्वत्र चित्र आहे. काही अंशी मग धार्मिक क्षेत्रातही, बौद्ध धर्म प्रचार प्रसारातही त्यांचं योगदान दिसते. पण महत्वाचं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जी समग्र आंबेडकरवादी जी आपली जी चळवळ आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्याला चळवळ हस्तांतरण केलेली आहे, आपल्या अनुयायांच्या उद्धारासाठी जी दिलेली आहे, त्या चळवळीमध्ये राजकीय, सामाजिक आणि धार्मिक असं एकत्रितपणे तो जो समग्र आंबेडकरवाद आहे, या समग्र आंबेडकरवादाच्या बाबतीत समता सैनिक दलांनी ज्या अनुषंगाने आपली वाटचाल करावयास हवी त्या बाबतीमध्ये मात्र काही अंशी का असेना पण मात्र औदासीन्य मात्र निश्चितच आहे. हे आपल्याला मान्य करावं लागेल. 1944ला कानपूरला जे अधिवेशन झालं आणि त्या अधिवेशनामध्ये समता सैनिक दलाला म्हणजे अखिल भारतीय स्तरावर जे समता सैनिक दलाचं जाळं मोठ्या प्रमाणामध्ये विस्तारित झालं. तर त्या अनुषंगाने मग बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दलाला आता घटना ही जी एक राष्ट्रीय स्तरावर एक घटना असावी या अनुषंगाने घटना निर्मितीची जबाबदारी भाऊराव गायकवाड, ज्यांना दादासाहेब गायकवाड म्हणतात, त्यांच्यावर सोपवली. आणि मग त्यांनी ती घटना बाबासाहेबांकडे सुपूर्द केली, त्यांना दाखवली आणि मग बाबासाहेबांनी ती मान्य केली. त्या घटनेमध्ये सुरुवातीलाच लिहिलेलं आहे की संघटनेचं नाव समता सैनिक दल असेल, ज्याला SAT म्हणून संबोधले जाईल. आणि समता सैनिक दल हे आपल्या राजकीय पक्षाशी म्हणजे तेव्हाचा राजकीय पक्ष हा ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन, अखिल भारतीय अनुसूचित जातीच्या संघाशी, ज्याला दलित फेडरेशन हे म्हटलं जायचं. तर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या समता सैनिक दलाची नाळ ही स्वतंत्र मजूर पक्षापासूनच पुढे मग शेड्यूल कास्ट फेडरेशनशी जोडलेली आपल्याला दिसून येतं. आणि ती लिखित स्वरूपामध्ये घटनात्मक रीतीने बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला मान्यता देऊन तो आपल्या चळवळीचा प्रवास सुरू असल्याचं एकंदरीत आपल्याला दिसतं. आणि समता सैनिक दलाचं जे कार्य आहे ते आपल्या या राजकीय संघटनेला एक पूरक असं कार्य राहिलेलं आहे. समता सैनिक दल हे आपल्या राजकीय पक्षाचं सामर्थ्य आहे. जोपर्यंत लढणारे सैनिक राहणार नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या चळवळीला काही एक अर्थ राहणार नाही. त्यामुळे समता सैनिक दल अधिकाधिक वाढवलं पाहिजे की जेणेकरून राजकीय सामर्थ्यशाली आपण होऊ शकू, अशी बाबासाहेब आंबेडकरांची मांडणी आपल्याला समता सैनिक दलाच्या अनुषंगाने दिसते. हा समता सैनिक दलाचा प्रवास 1927 पासून जो सुरू होतो, जो 1936 साली स्वतंत्र मजूर पक्षासोबत संलग्नित होतो, पुढे मग त्यांची नाळ मग बाबासाहेब आंबेडकर अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशन सोबत जोडतात. आणि हा पुढचा जो प्रवास आहे, वेळोवेळी समता सैनिक दलाची भूमिका जर आपण बघितली ती अगदीच भूषणावह आहे आणि समग्र आंबेडकर वाद पुढे घेऊन जाणारी ही आपली चळवळ आपल्याला एकंदरीत दिसून पडते. 1956ला
धर्मांतराच्या प्रसंगी सुद्धा म्हणजे 14 ऑक्टोबरला सुद्धा समता सैनिक दलाने हे अत्यंत महत्वाची जबाबदारी पार पाडल्याचं चित्र आपल्या पुढे आहे. 1956 साली म्हणजे आणि धर्मांतरानंतर तरी सुद्धा समता सैनिक दल ही संघटना सुरू ठेवलं पाहिजे असा बाबासाहेब आंबेडकरांचा विचार त्यांनी फार पूर्वीच मांडल्याचं आपल्याला लक्षात येतं. कारण ते म्हणतात की स्वयंसेवकाच्या संघटनेच्या आवश्यकतेवर माझा पूर्णतः विश्वास आहे. ही संघटना चालू ठेवावी एवढेच नव्हे तर प्रत्येक प्रांतात तिच्या शाखा उघडाव्या व अस्पृश्य वर्गातील प्रत्येक तरुण तिचा सभासद होईपर्यंत तिचा विस्तार करण्यात आला पाहिजे. काही जण मग समता सैनिक दलाची आता काय गरज अशी मांडणी करताना काही मंडळी मला आढळली. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी अगदी स्पष्टपणे आपल्याला सांगितलं की संघटने म्हणजे स्वयंसेवकाच्या संघटनेची ही अत्यावश्यकता बाबासाहेब आंबेडकरांनी विशद केलेली आहे आणि त्यावर ते म्हणतात की माझा पूर्णतः विश्वास आहे आणि ही संघटना सुरूच ठेवली पाहिजे आणि अस्पृश्य वर्गातील म्हणजे शेड्यूल कास्ट वर्गातील प्रत्येक तरुण तिचा सभासद होईस्तोवर तिचा विस्तार करण्यात आला पाहिजे. आज घडीस आपण जर समाजामध्ये जर चित्र जर बघितलं तर आपल्या असं लक्षात येतं की काय समता सैनिक दलामध्ये प्रत्येक तरुण सहभागी होतो आहे काय किंवा त्याला सभासद करून घेतल्या जाते आहे काय, त्याला त्याचा सदस्य करण्यात येते आहे काय. समता सैनिक दलाच्या घटनेमध्ये असं नमूद आहे की 18 वर्ष पूर्ण केलेला प्रत्येक तरुण अस्पृश्य वर्गातील जो राहिलेला आहे त्याचा वारसा अस्पृश्य वर्गातील राहिलेला आहे किंवा म्हणजे जे पुढे ज्याला अस्पृश्य वर्ग मग पुढे त्याला शेड्यूल कास्टचा वर्ग म्हटलं गेलं आणि मग पुढे धर्मांतरित जे बौद्ध झालेत, समता रुजवण्यासाठी अग्रक्रमाने पुढाकार घेणारा हा जो या समाजातील जो वर्ग आहे येथील जो तरुण वर्ग आहे हा प्रत्येक तरुण समता सैनिक दलाचा सदस्य त्याला सभासदत्व करून घेणे त्याला सभासद करून घेणे अशी मोहीम असं अभियान समाजामध्ये राबवल्या जाताना दिसत नाही. किंबहुना अशी परिस्थिती आहे की समाजापुढे समता सैनिक दलाला धरून लोकांमध्ये जो उत्साह असावयास हवा समता रुजवण्यासाठी आपल्यावर जी जबाबदारी आहे ती इमानीद्वारे पार पाडण्यासाठी तरुण वर्गाचा जो सहभाग असावयास हवा तो असा आशावादी मात्र आज मितीस काही दिसत नाही. प्राचीन भारताचा जर आपण जर विचार केला तर बुद्ध म्हणजे सिद्धार्थ गौतमाचा जेव्हा जन्म झाला म्हणजे सिद्धार्थ गौतम बुद्ध होण्याचा पूर्वी शाक्य संघाचं जर आपण जर उदाहरण जर घेतलं तर रिपब्लिक ऑफ शाक्यामध्ये शाक्यांच्या गणराज्यात जी काही त्यावेळीची जी रिपब्लिकन लोकांची जी काही संस्कृती राहिलेली आहे शाक्यांच्या गणराज्याची जी काही संस्कृती होती तर त्या रिपब्लिकन संस्कृतीमध्ये असा एक पायंडा होता, अशी एक रीत होती, अशी एक परंपरा होती की 20 वर्ष पूर्ण केलेला प्रत्येक तरुण हा शाक्य संघामध्ये रीतसर त्याला सभासद करून घेतला जात असे. प्राचीन भारतामध्ये म्हणजे शाक्य गणराज्यामध्ये अशी प्रथा जी शाक्य संघ म्हणून जो संघ होता की 20 वर्ष झालेला प्रत्येक तरुण तिथे रीतसरपणे त्या नीती नियमांनी स्वतःला बांधून घेऊन ते जाणून घेऊन तिथे तो सभासद होत असे की जेणेकरून आपल्या समाजावर जर उद्या चालून जर कोणता प्रसंग ओढवला तर त्याचं अगदी धैर्याने आपल्याला तोंड देता येईल. आणि तिथे ते बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांनी त्याच्या धम्मामध्ये ते सगळे नियमही तिथे दिलेले आहेत की काय काय तिथे ते सगळे नीती नियम असायचे आणि काय काय त्यांनी केलं पाहिजे, कोणत्या कोणत्या प्रतिज्ञेशी ती कटिबद्ध असले पाहिजे ही सगळी मांडणी बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांनी त्याच्या धम्मामध्ये केलेली आपल्याला आढळून येते. पुढे बुद्धाने जेव्हा सिद्धार्थ गौतमाला जेव्हा बुद्धत्व प्राप्त झालं त्यानंतर सुद्धा बुद्धाने मानवी हक्क म्हणजे मानवी जी मूल्य आहेत मूलभूत मानवी मूल्य रुजवण्यासाठी म्हणजे स्वातंत्र्य समता बंधुत्व समाजामध्ये रुजवण्यासाठी जी संघटना जो भिक्षू संघ स्थापन केला तो संघ सुद्धा आपण लक्षात घेतला पाहिजे. तो सुद्धा एक प्रकारे स्वयंसेवकांचं ते संघटन होतं. ज्यांना ज्यांना भिक्षू संघामध्ये राहून भिक्खूच्या वतीने बौद्ध धर्म रुजवावयाचं वाटत होतं, ही जी मानवी मूल्य स्वातंत्र्य समता बंधुत्व रुजवून आणि धम्म प्रचार प्रसाराचं कार्य शिरावर घेऊन त्यांना जो बुद्धाने ज्या निर्माण केलेल्या ज्या भिक्षू संघामध्ये ज्यांनी जे कार्य केलं ते कार्य सुद्धा एखाद्या लढवय्या सैनिकाप्रमाणे राहिलेलं आहे. ही बाब लक्षात घेता कारण भिक्षू संघाचा सुद्धा एक गणवेश राहिलेला आहे. चिवर जे आहे त्यांचं ते सुद्धा एक भिक्षू संघाचा एक प्रकारे गणवेशधारी स्वयंसेवकाचं शिस्तबद्ध असं एक ते संघटन बुद्धाने त्या काळी मानवी मूल्य रुजवण्यासाठी समाजामध्ये एक दिलेलं ती एक संघटना एक संघ आपल्याला दिसतो. आणि आधुनिक भारतामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दलाच्या माध्यमातून
स्वयंसेवकांचं जे संघटन परत पुन्हा आधुनिक भारतामध्ये, कारण गेल्या 2000 वर्षाच्या या कालखंडामध्ये मग प्रतिक्रांतीनंतर जी या देशाची, हा जो देश येथील समाज व्यवस्था जी रसातळाला गेली, अशा रसातळाला गेलेल्या समाज व्यवस्थेमध्ये पुन्हा नव्याने समता, स्वातंत्र्य, बंधुत्व रुजवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांना स्वयंसेवकांची जी गरज भासली आणि त्यांचं संघटन त्यांनी जे निर्माण केलं, त्या संघटनेकडे आपण बघितलं पाहिजे. समता सैनिक दलाने वर्तमान काळामध्ये मग समता सैनिक दलाची भूमिका कशी असावी किंवा समता सैनिक दलाने वर्तमान काळामध्ये आता काय काय केलं पाहिजे, या बाबतीमध्ये जर विचार केला तर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच मार्गदर्शन केलेलं आढळतं. समता सैनिक दलाच्या घटनेमध्ये जो साप्ताहिक कार्यक्रम बाबासाहेब आंबेडकरांनी आखून दिलेला आहे, तिथे दर रविवारी सामाजिक व राजकीय शिक्षणाचा बाबासाहेब आंबेडकरांनी तिथे जो कार्यक्रम आम्हाला दिलेला आहे, तो कार्यक्रम समाजातल्या मंडळींनी समजून घेतला पाहिजे. ज्या प्रकारे समता सैनिक दल 1936 साली स्वतंत्र मजूर पक्षाच्या तत्व, धोरण व कार्यक्रमांना उचलून धरून समाजामध्ये त्याची रुजवणूक करून या देशाला राष्ट्रनिर्मितीकडे नेण्यासाठी इमाने इतबारे कार्यरत राहिलेलं जसं आपल्याला दिसून येतं, पुढे तोच पायंडा शेड्यूल कास्ट फेडरेशनसाठी सुद्धा समता सैनिक दलाने समाजाची पुनर्रचना करण्यासाठी, रिकन्स्ट्रक्शन ऑफ सोसायटी ज्याला म्हणतात, नवनिर्मिती करण्यासाठी, नव्याने समाजाची पुनर्बांधणी करण्यासाठी ज्या पद्धतीने स्वतःला झोकून दिलेलं होतं, आता सुद्धा आपल्याला सद्य परिस्थितीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या उत्तरार्धात आयुष्याच्या शेवटी व्यापक असं प्रबुद्ध भारत निर्मितीची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर दिली, असं अशा रिपब्लिकन पक्षात बाबासाहेब आंबेडकरांनी जन्मास घालून दिलेलं आहे. 30 सप्टेंबर 1956 दिल्ली इथं 26 अलीपूर रोड दिल्ली येथे त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनची जी शेवटची कार्यकारिणीची त्यांच्या हयातीमधली जी बैठक बोलवली आणि तिथे तो ठराव पारित करून तिथे ते हे केलं, म्हणजे हा शेड्यूल कास्ट फेडरेशन बरखास्त होता, नवा राजकीय पक्ष आमचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राहणार आहे, असा जो संकल्प, रिझोल्युशन जे पास केलं आणि धर्मांतरानंतर पुढची वाटचाल आता आमची रिपब्लिकन पक्षाकडे राहील, या दृष्टिकोनातून जी त्यांनी मांडणी केली ती लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे समता सैनिक दलाच्या खांद्यावर आता पुढे कोणकोणत्या जबाबदाऱ्या येणार आहेत किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आहेत ते आपल्याला लक्षात येईल. ज्याप्रमाणे समता सैनिक दलाचं ध्येय, उद्दिष्ट हे समाजामध्ये समता प्रस्थापित करण्याचं आहे, अगदी त्याचप्रमाणे रिपब्लिकन पक्षाच्या बाबतीत सुद्धा बाबासाहेब आंबेडकर आपली मांडणी करतात की खरा समाजवाद, खरं स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आम्हीच या देशामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून रुजवणार आहोत. म्हणजे या देशाला दिशा जर कोणी देऊ शकत असेल तर तो एकमेव रिपब्लिकन पक्ष होय, याची जाण समता सैनिक दलाने पावलोपावली ठेवून बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षासाठी जी तत्व, धोरणं व कार्यक्रम आखून दिली त्यांच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेतला पाहिजे. ज्याप्रमाणे समता सैनिक दलांनी वेळोवेळी, म्हणजे 1936ला स्वतंत्र मजूर पक्ष असेल, 1942ला शेड्यूल कास्ट फेडरेशन असेल आणि पुढे त्याची जी वाटचाल असेल, वेळोवेळी ज्या इमाने इतबारे आपलं कार्यकर्तृत्व पार पाडलं आणि या देशामध्ये दाखवून दिलं प्रस्थापितांना, प्रतिक्रांतीवाद्यांना, की बाबासाहेब आंबेडकरांचं तत्वज्ञान श्रेष्ठ आहे, हेच तत्वज्ञान या देशाला राष्ट्र म्हणून घडवू शकतं. आता त्याकडे समता सैनिक दलाने निश्चितपणे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन आपली वाटचाल केली पाहिजे. समता सैनिक दलाला समाजातल्या लोकांनी ज्या पद्धतीने सहकार्य आणि सहभाग त्याच्यामध्ये नोंदवून पुढे ते ज्याप्रमाणे घेऊन जातील, समाज सुधारणाचा किंवा आज जे समाजामध्ये जे असं उदासलेलं जे चित्र जे दिसतं ते चित्र दूर निश्चितच सारता येऊ शकतं, अशी मला आशा आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने आपल्या अनुयायांवर विश्वास ठेवला आणि त्यांनी जे म्हटलं की माझी माणसं, माय पीपल विल सॅक्रिफाईस एव्हरीथिंग टू एस्टॅब्लिश बुद्धिझम इन इंडिया, बौद्ध धर्म या देशामध्ये पुनर्प्रस्थापित करणे, नव्याने त्याला पुनरुभारणी देणे, या कार्यासाठी बाबासाहेब आंबेडकर जी माय पीपल म्हणून म्हणतात, या माय पीपलकडे आपण विशेषतः आपण याला गांभीर्याने लक्षात घेतलं पाहिजे की ही माय पीपल कोण. जो अस्पृश्योद्धाराच्या चळवळीतून जो समाज या देशामध्ये, या देशाला राष्ट्र घडवू इच्छितो आहे, त्या लोकांकडे बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला हा दिशानिर्देश आहे, असं मी या निष्कर्षावर तर मी अगदी ठाम आहे. त्याच्यामुळे
अस्पृश्योद्धाराची चळवळ बाबासाहेब आंबेडकरांनी जी शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून 1956 पर्यंत पुढे आणली व तो प्रवास पुढे रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून त्यांना जो घेऊन जाण्यासाठी जी तत्वधोरणं व कार्यक्रम आखून दिला, आता ही अस्पृश्योद्धाराची चळवळ आता रिपब्लिकन चळवळीमध्ये जी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हस्तांतरण केली, ही चळवळ अग्रक्रमाने पुढे नेताना जो पूर्वाश्रमीचे जे अस्पृश्य राहिलेले आहे, जो शेड्यूल कास्टचा जो वर्ग आहे, या वर्गाने आपली जबाबदारी ओळखून इतर जे समदुःखी वर्ग आहेत, म्हणजे मग ते ओबीसी असतील किंवा इतर असतील, इतर मागासलेला जो वर्ग समूह आहे, या वर्ग समूहाला सुद्धा आपल्यासोबत निश्चितच घेतलं पाहिजे. कारण रिपब्लिकन चळवळीमध्ये रिपब्लिकन पक्ष आणि त्याचं सहकारी दल, समता सैनिक दल, आणि याला नैतिकतेचं शिकवण देणारं असं भारतीय बौद्ध महासभा, अशा अनुषंगाने जी मांडणी रिपब्लिकन चळवळीची आहे. कारण होतं काय, चळवळीची मांडणी करताना लोक किंवा समाजामध्ये बहुतांशी असं दिसतं की ती व्यक्तिसापेक्ष चळवळीची मांडणी करतात. अनेक जण अनेक प्रकारे मांडणी करतात, त्याच्यावर ते कितपत योग्य व अयोग्य हे जनतेने निश्चितच ठरवावं. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस समता सैनिक दलाला आंबेडकर सेवा दल नाव जेव्हा देण्यात आलं होतं सुरुवातीला काही अनुयायांद्वारे, तर ते बाबासाहेब आंबेडकरांनी अमान्य केलं. त्याला आंबेडकर सेवा दल हे नाव न ठेवता त्यांनी सोशल इक्वॅलिटी आर्मी, त्याला समता सैनिक दल म्हटलं जाते आहे, ते नाव बाबासाहेब आंबेडकरांनी सुचवलं. त्याच्यामुळे व्यक्तिवादी चळवळीस बाबासाहेब आंबेडकरांनी कधीही त्याला मान्य केलेलं नाहीये. परंतु हल्लीच्या परिस्थितीमध्ये, आजच्या परिस्थितीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जी राबवलेली चळवळ आहे ती मांडताना बाबासाहेब आंबेडकरांनी वेळोवेळी अस्पृश्योद्धाराची चळवळ अशी त्याची मांडणी केली, मुवमेंट ऑफ अनटचेबल्स. परंतु आजच्या प्रसंगी मात्र त्याची मांडणी करत असताना ही वेगवेगळ्या पद्धतीने मांडल्या जाते. पूर्वी अस्पृश्योद्धाराची चळवळ म्हणून दलित चळवळ म्हटलं जायचं, तिथपर्यंतचा तो प्रवास सर्वांना ठाऊक आहे. परंतु पुढे हा जो प्रवास आहे हा वेगवेगळ्या नामाभिधानाने नोंदवण्यात येतो. मग त्याला फुले आंबेडकरी चळवळ, फुले शाहू आंबेडकरी चळवळ, आंबेडकरी चळवळ, मूलनिवासी चळवळ, काही पुढे जाऊन काय म्हणजे काहींची जी मांडणी आहे ती मग बहुजन चळवळ, अशा अनुषंगाने ही जी मांडणी केली जाते, याकडे आपण आता गांभीर्याने लक्ष पुरवलं पाहिजे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या अर्थी अस्पृश्योद्धाराच्या चळवळीचं नवं नामकरण आता तिथे रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून ते आता घेऊन जाऊ इच्छित, त्या अर्थी आता आपण लोकसत्ताक जी चळवळ जी आहे, ज्याला रिपब्लिकन चळवळ म्हणून एक मान्यता मिळालेली आहे, तर ही रिपब्लिकन चळवळ म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जी अस्पृश्योद्धाराची जी चळवळ चालवली व या चळवळीचं जे पुढचं रूपांतरण त्यांनी जे केलं ते रिपब्लिकन चळवळीत केलं, या अनुषंगाने चळवळीची मांडणी होणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण जोपर्यंत आंबेडकरवाद्यांमध्ये एक वाक्यता चळवळीच्या बाबतीमध्ये येणार नाही, तोपर्यंत आपण ती चळवळ नेमकी कशी राबवायची, कशी चालवायची, पुढे काय केलं पाहिजे, काय करता कामा नये, या दृष्टिकोनातून मग आपल्याला निश्चित अशी असं काही गवसणार नाही. आणि ते आपल्याला प्रत्येक गोष्टींचं एक निश्चितीकरण जोपर्यंत आपण करणार नाही चळवळ राबवताना, कारण लोकांमध्ये एक जिनसी येणं हे अत्यावश्यक आहे, एक वाक्यता येणं गरजेचं आहे. आज आंबेडकरवादाला धरून लोकांमध्ये एक वाक्यता दिसत नाही. अनेक जण अनेक प्रकारे नानाविध संघटनाच्या निर्मितीतून ते त्यांच्या परीने चळवळ राबवू इच्छितात. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी तर आम्हाला इतक्या सुंदर चळवळी, म्हणजे इतक्या सुंदर संघटना दिलेल्या, त्याला उदात्त तत्व, ध्येय, धोरणं, कार्यक्रम सगळं बाबासाहेब आंबेडकरांनी आखून दिलेलं आहे. त्यापेक्षा अधिक श्रेष्ठ असं कोणतं तत्वज्ञान आम्ही संघटनेच्या बाबतीमध्ये आम्ही देऊ शकू? तर मला वाटतं अजिबात तसं कुठलंही बाबासाहेब आंबेडकरांच्या उंचीचं किंवा त्याही पुढचं असं कुठलंही तत्वज्ञान समाजामध्ये आज पावेतो तरी असा कुठलाही इसम मांडू शकला नाही. प्रश्न असा आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी जी चळवळ, रिपब्लिकन चळवळ आपल्या अनुयायांना त्यांच्या उत्तरार्धात, त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आम्हाला हस्तांतरण केली, त्या चळवळीला गांभीर्याने समजून घेऊन आणि त्या रिपब्लिकन चळवळीच्या ज्या मुख्य संघटना राहिलेल्या आहेत, ज्या मूलगामी संघटना आहेत, त्या संघटनांना नव्या दमाने, नव्या ऊर्जेने त्यांची पुनर्बांधणी करून आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांना जो अभिप्रेत भारत घडवायचा आहे, जे प्रबुद्ध भारत घडवायचा आहे, जे राष्ट्र घडवायचं आहे, ते घडवणं आपल्याला तेव्हाच शक्य होऊ शकतं. अन्यथा त्याहून दुसरा कोणताही मार्ग आपल्या पुढे असू शकत नाही. समता सैनिक दलाच्या बाबतीमध्ये अनेकांना असं वाटतं की समता सैनिक दलाने या राजकीय भूमिकेकडे अजिबात लक्ष देता कामा नये, असं अनेकांना असं वाटतं. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र त्यांची भूमिका कायम नेहमीच स्पष्ट ठेवली. 1951च्या भाषणामध्ये, मुंबईतील भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकर एक वक्तव्य करतात. ते वक्तव्य काय करतात? ते म्हणतात
की कोणत्याही राजकीय संस्थेला सहकारी असे एक दलही असले पाहिजे. कोणत्याही राजकीय संस्थेला सहकारी असे एक दलही असले पाहिजे. जेव्हा अस्पृश्यांच्या सभा मुंबई या विभागामध्ये जेव्हा सभा होत असत तेव्हा त्या भरविल्या न जाण्यासाठी इतर लोक जे काही प्रयत्न करत, तेव्हा जे काही दगडफेक करत होते, सभातून गोंधळ उडवून दिला जात असे आणि त्यासाठी मग समता सैनिक दल उभारले गेले आणि मग पुढे मात्र समता सैनिक दलामध्ये बिघाड झाला. त्यामध्ये विनयशीलता राहिली नाही आणि मग बाबासाहेब म्हणतात की मी दिल्लीवर गेल्यावर तर या सगळ्या गोष्टी घडल्या, पण आज मात्र दलाचे पुनरुज्जीवन होत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. आता दरेकाने म्हणजे समता सैनिक दलाच्या स्वयंसेवकांनी दरेक चाळीत जाऊन एक मोठीच कामगिरी बजावली पाहिजे आणि मग ती बाबासाहेब आंबेडकर आपल्या पुढे जो कार्यक्रम मांडतात तो राजकीय कार्यक्रम मांडतात. एक तर बाबा पण लक्षात घेतली पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांनी अगदी स्पष्ट सूचना केली की प्रत्येक राजकीय पक्षाला एक सहकारी दल असलंच पाहिजे. आपण बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली ही मांडणी कशी खोडून काढायची? आम्ही स्वतःला अलिप्त ठेवून किंवा आमचा रिपब्लिकन पक्षाशी काहीचाही संबंध आता नाही, आम्हाला काही घेणं देणं नाही, अशी अलिप्ततावादी भूमिका घेणं म्हणजे एक प्रकारचा आंबेडकर द्रोह करणे होय, आंबेडकर वादाशी द्रोह करणे होय, असं माझं व्यक्तिगत मत आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी अथक प्रयत्नांनी आम्हाला जो मतदानाचा हक्क मिळवून दिलेला आहे, या देशाच्या राज्यघटनेच्या अंमलबजावणीच्या बाबतीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जी भूमिका डिसेंबर 1955 औरंगाबाद येथे जी मांडली, जी 10 डिसेंबरला 1955 जनता या वृत्तपत्रामध्ये छापून आलंय की भारताची राज्यघटना खऱ्या खुऱ्या अर्थाने राबवण्यासाठी माझा पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा राहणार असून त्याचं जे तत्वज्ञान आहे ते स्वातंत्र्य, समता, बंधुत्व यावर आधारलेलं आहे आणि भारताची राज्यघटना इमाने इतबारे खऱ्या खुऱ्या अर्थाने राबवण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी असं बाबासाहेब आंबेडकर रिपब्लिकन पक्षाच्या बाबतीमध्ये जेव्हा मांडतात, तर या देशाच्या राष्ट्रनिर्मितीमध्ये या देशाला प्रबुद्ध भारत घडविण्यासाठी काय समता सैनिक दलाने आपली भूमिका पार पाडू नये? या देशाला प्रबुद्ध भारत जर बनवायचं असेल आणि ही जबाबदारी जर रिपब्लिकन पक्षाच्या खांद्यावर बाबासाहेब आंबेडकरांनी सोपवली असेल, तर त्यापासून आम्ही स्वतःला अलिप्त कसं ठेवणार? त्यापासून आम्ही आमचं अंग झटकून घेणे हे कर्तव्यापासून स्वतःला दूर सारणे होणार नाही काय? वर्तमान परिस्थितीमध्ये या गोष्टीचा गांभीर्याने विचार होणं गरजेचं आहे. समता सैनिक दलाचा सैनिक म्हणजे निर्भय योद्धाच होय. तळहातावर शीट ठेवून तो निर्भयपणे लढणारा योद्धा असं जे बाबासाहेब आंबेडकर समता सैनिक दलाच्या बाबतीमध्ये सैनिकांना उद्देशून म्हणतात, तेव्हा या सैनिकांची जबाबदारी ही फार मोठी आहे. समता सैनिक दलाने आपली भूमिका इमाने इतबारे पार पाडणे आणि आपल्या या रिपब्लिकन चळवळीला, बाबासाहेब आंबेडकरांनी जन्मास घालून दिलेल्या रिपब्लिकन चळवळीला जी मरगळ आलेली आहे, ही मरगळ झटकून देऊन याला परत एक पुनरुभारणी करून त्याला एक पुनरुज्जीवन करण्याची कधी नव्हे ती अत्यावश्यकता आज घडीच आपल्याला दिसून पडत आहे. समता सैनिक दलाने ही भूमिका इमाने इतबारे पाळण्यासाठी निश्चितच आपली पावले आता उचलली पाहिजेत आणि समाजाला योग्य ते मार्गदर्शन केलं पाहिजे. जागृतीचा अग्नी सतत तेवत ठेवा, ही जी बाबासाहेब आंबेडकरांनी जी केलेली जी आम्हाला सूचना आहे, जे मार्गदर्शन आहे, जो आदेश आहे, तो आदेशशीर सावंद्य मानून आपण रिपब्लिकन चळवळीच्या पुनर्बांधणीसाठी, रिपब्लिकन चळवळ पुन्हा नव्या जोमाने नव्या दमाने उभारण्यासाठी समतेचा सैनिक म्हणून निश्चितच आपण सर्वांनी अस्पृश्य जो वर्ग राहिलेला आहे, शेड्यूल कास्टचा जो वर्ग राहिलेला आहे, तेथील प्रत्येक तरुणांनी समता सैनिक दलाचा सभासद होऊन आपलं कर्तव्य इमाने इतबारे पार पाडलं पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण जेव्हा आपला प्रवास करू, निश्चितच तेव्हाच आपण या चळवळीला, बाबासाहेब आंबेडकरांच्या या एकंदरीत हा जो क्रांतीचा रथ जो आहे, जो आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे, त्या अनुषंगानेच आपण तेव्हा त्याला न्याय देऊ शकू आणि बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ खऱ्या अर्थाने ती पुढे जाईल. आणि या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जे 2 मुख्य कर्तव्य आता आपल्या चळवळी पुढे ठेवलेले आहेत, रिपब्लिकन चळवळी पुढे खास करून, तर ते रिपब्लिकन चळवळी पुढेचे जे 2 बाबासाहेब आंबेडकरांना ज्या अभिप्रेत बाबी आहे, त्यापैकी पहिली बाब म्हणजे भारताला प्रबुद्ध भारत राष्ट्र घडविणे. आणि प्रबुद्ध भारत राष्ट्र घडविणे, कारण हा देश असंख्य जातीने बरबटलेला हा देश आहे. असंख्य जातीने बरबटलेला हा जो देश आहे, बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की भारत अजून राष्ट्र बनायचं आहे, कारण जातीपातीमध्ये विभागलेला हा देश राष्ट्र बनण्यासाठी
तोवर तयार होणार नाही जोपर्यंत या देशामध्ये जाती प्रथेचं, जातींचं, जात व्यवस्थेचं, जातींचं अॅनिहिलेशन जोवर होणार नाही, त्याचं निर्मूलन जोवर होणार नाही, याचं विध्वंसन जाती प्रथेचं जोवर होणार नाही, तोवर या देशाला राष्ट्र म्हणून आपल्याला बनवता येणं शक्य नाही. तेव्हा देशाला राष्ट्र म्हणून घडवण्यासाठी आणि जेव्हा आपण या जातीप्रथांचं, या जात व्यवस्थेचं, जातींचं जेव्हा समूळ उच्चाटन करू आणि आपला प्रवास पुढे करू, तेव्हा खऱ्या अर्थाने हा देश प्रबुद्ध भारताकडे वाटचाल करताना आपल्याला दिसेल. आणि प्रबुद्ध भारताकडे या देशाची वाटचाल करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षाच्या खांद्यावर ही जबाबदारी दिलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जे प्रबुद्ध भारत जे वृत्तपत्र होतं त्यांच्या हयातीमध्ये जे म्हणजे जनतेचं पुढचं जे नामकरण प्रबुद्ध भारत करण्यात आलं फेब्रुवारी 1956ला, तर त्याचं जे प्रबुद्ध भारत हे जे मुखपत्र जे आपल्या चळवळीचं राहिलेलं आहे, ते मुखपत्र ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन या आपल्या राजकीय पक्षाचं मुखपत्र म्हणून प्रबुद्ध भारत राहिलेलं होतं, जे धर्मांतरानंतर आणि शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या बरखास्तीनंतर रिपब्लिकन पक्षाला जेव्हा जन्मास घालण्यात आलं आणि रिपब्लिकन चळवळ पुढे घेऊन जाण्याचा जो प्रवास राहिला, तेव्हा प्रबुद्ध भारत हा आपला जो हे जे आपलं चळवळीचं जे मुखपत्र आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी जन्मास घालून दिलेला जो पेपर होता, तर हे मुखपत्र रिपब्लिकन पक्षाचं मुखपत्र म्हणून म्हणजे बाबासाहेबांच्या चळवळीचं राहिलेलं आहे. म्हणजे प्रबुद्ध भारत हा रिपब्लिकन पक्षाला घडवायचा आहे. ही जबाबदारी पार पाडत असताना रिपब्लिकन पक्षाचं सहकारी दल, त्यांचं एक सहकारी दल समता, स्वातंत्र्य, बंधुत्व समाजामध्ये रुजवण्यासाठी एक लढवय्या योद्धा म्हणून समता सैनिक दलाची जी निर्मिती, जे सहकारी दल म्हणून बाबासाहेब आंबेडकर ज्याचा उल्लेख करतात आणि एक अत्यंत मोठी जबाबदारी त्यांच्या ध्येय धोरणामध्ये आता व्यापकता बाबासाहेब आंबेडकर मांडत जातात, त्या दृष्टिकोनातून समता सैनिक दल आणि रिपब्लिकन पक्ष यांची बाबासाहेब आंबेडकरांनी जी सांगड घालून, ज्या अनुषंगाने राजकीय आणि सामाजिक सांगड घालून जी आपल्या पुढे मांडणी केली, ती लक्षात घेऊन आपण प्रबुद्ध भारत निर्मितीकडे, प्रबुद्ध भारताला प्रबुद्ध भारत हे राष्ट्र घडवण्याकडे वाटचाल करण्यासाठी या अनुषंगाने आपण रिपब्लिकन चळवळीकडे लक्ष दिलं पाहिजे. ही एक बाब. आणि दुसरीकडे भारत बौद्धमय करण्याची, एकीकडे आपल्याला भारताला प्रबुद्ध भारत करायचा आहे, एनलाइटन्ड इंडिया घडवायचा आहे, जे रिपब्लिकन पक्ष आणि समता सैनिक दलाच्या माध्यमातून तो जाणारा एक मार्ग, आणि दुसरीकडे सारा भारत बौद्धमय करेन या अनुषंगाने बाबासाहेब आंबेडकरांना जे अभिप्रेत या देशामध्ये बौद्ध धर्माचं पुनरुज्जीवन आणि प्रचार प्रसार जो बाबासाहेब आंबेडकरांना जो अभिप्रेत आहे, तो म्हणजे भारतीय बौद्ध महासभेच्या अनुषंगाने दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, ज्याला इंग्रजीमध्ये असं बाबासाहेब आंबेडकरांनी या नावाने संस्था नोंदणी केली, त्यामार्फत. त्याच्यामुळे भारत बौद्धमय करण्याची जबाबदारी सर्व अग्रक्रमाने जो शेड्यूल कास्टचा जो वर्ग आहे, या वर्गाला बौद्ध धर्माच्या अनुषंगाने या फळीमध्ये आणून भारत बौद्धमय करण्याकडे वाटचाल करावायची आहे, आणि दुसरीकडे प्रबुद्ध भारत. आणि यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्ष, समता सैनिक दल, प्रबुद्ध भारताच्या निर्मितीकडे वाटचाल करण्याचं धोरण आखून देऊन, कार्यक्रम तत्व आखून देऊन त्यांना त्यांच्यावर जबाबदारी सोपवलेली आपल्याला दिसते. तर दुसरीकडे भारत बौद्धमय करण्यासाठी आणि अग्रक्रमाने जो शेड्यूल कास्टचा वर्ग आहे त्याला बौद्ध धर्माच्या धाग्यामध्ये रोवण्यासाठी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय बौद्ध महासभेची निर्मिती करून आपल्या पुढे आपल्या अनुयायांना जे हस्तांतरण केलं चळवळीचं, तर अशी ही एकंदरीत रिपब्लिकन चळवळ आपण इमानईद्वारे जर पुढे जर घेऊन जाण्यास जर कटिबद्ध होत असू, रिपब्लिकन चळवळीची पुनर्बांधणी जर करत असू, तर निश्चितच आंबेडकरवाद, बाबासाहेब आंबेडकरांना ज्या अर्थाने हा देश घडवायचा आहे त्या अर्थाने आपल्याला या देशामध्ये दिसायला सुरुवात होईल. आणि आजच्या परिप्रेक्षामध्ये म्हणजे जिथे प्रतिक्रांतीचे वारे मोठ्या वेगाने वाहत आहेत, हिंदू राष्ट्र निर्मितीकडचा जो काही भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जो डाव आहे तो जर हाणून पाडायचा असेल, तर ही जबाबदारी बाबासाहेबांच्या अनुयायांनी, ज्यांना बाबासाहेब माझी माणसं म्हणतात, त्या लोकांनी अग्रक्रमाने आपल्या खांद्यावर घेतली पाहिजे. निश्चितच या आपल्या कार्यामध्ये बहुजन तेव्हाच आपल्याकडे येतील ज्यावेळेस हा जो वर्ग आहे शेड्यूल कास्टचा वर्ग हा एक संघ ज्यावेळेस होताना दिसेल. निश्चितच हा एक संघ झालेला वर्ग बघून जो बहुजन वर्ग आहे, बहुजन वर्ग म्हणजे जो ओबीसीचा वर्ग आहे, हा जो वर्ग जो आहे, जो ब्राह्मण्यग्रस्त जो वर्ग आहे, या देशातील बहुजन वर्ग हा पराकोटीचा ब्राह्मण्यग्रस्त आहे. आणि या ब्राह्मण्यग्रस्त बहुजन वर्गाचं डोकं ठिकाणावर तेव्हाच येईल जेव्हा यांना असं चित्र दिसेल की पूर्वाश्रमीचा मानवी अस्पृश्य वर्ग म्हणजे जो शेड्यूल कास्टचा वर्ग आहे आणि मग धर्मांतरित केलेला जो बौद्ध वर्ग आहे, हा एक संघ एकवटलेला एका दिशेने जाताना जेव्हा दिसेल, त्या दिवशी निश्चितच त्यांनाही असं वाटेल की आम्ही यांच्या सोबतीने आता आमच्या पुढच्या ज्या उद्धाराच्या ज्या काही बाबी आहेत त्या यांच्याकडून आपण शिकल्या पाहिजे, यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं पाहिजे, असं त्यांना निश्चितच आदर्शवत चित्र त्यांच्या डोळ्यापुढे ज्या दिवशी दिसेल, एक सांघिकतेचं जेव्हा त्यांच्यापुढे चित्र निर्माण केलेलं जेव्हा त्यांना दिसेल, तेव्हा हा जो बहुजन वर्ग जो आहे, ओबीसीचा जो वर्ग आहे, हा ओबीसीचा वर्ग निश्चितच या वर्गाकडे
वाटचाल करेल. आणि त्या दिवशी बाबासाहेब आंबेडकर ज्याप्रमाणे म्हणतात की या देशामधला जो बहुसंख्याक जो वर्ग हा जो आहे, ज्यामध्ये SC ST OBCचा एकंदरीतपणे जो 80-85% जे काही मांडणी केला जातो, हा जो वर्ग, जो बहुसंख्याक जो वर्ग आहे, या लोकांच्या हातामध्ये या देशाची सूत्र निश्चितच त्या दिवशी येईल. परंतु तत्पूर्वी बाबासाहेब आंबेडकरांनी जी आखणी केली आपल्या चळवळीची, त्या अनुषंगाने अस्पृश्योद्धाराचा जो चळवळीचा जो मार्ग राहिलेला आणि अस्पृश्योद्धाराची जी बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्योद्धारासाठी जी मोठ बांधली शेड्यूल कास्टच्या लोकांची, ती आपण आवर्जूनपणे सर्वप्रथम अग्रक्रम देऊन रिपब्लिकन चळवळीमध्ये त्याकडे विशेष लक्ष देऊन आपण त्यांना सांघिक केलं पाहिजे. त्यांचा एक संध असं त्यांची ही केली पाहिजे. आणि समता सैनिक दलाच्या घटनेमध्येच जी बाब नमूद आहे की अनुसूचित जातीच्या लोकांना संघटित करून करणे, असं बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यामध्ये त्या घटनेमध्ये जे नमूद आहे त्या दृष्टिकोनातून आपण जर वाटचाल केली आणि समता सैनिक दलाच्या माध्यमातून अशी जर लढणाऱ्या सैनिकांची जर फळी जर उभारली, तर रिपब्लिकन चळवळीला परत चांगले दिवस निश्चितच येतील. आणि रिपब्लिकन चळवळीविषयी जी एक उदासीनता आहे आज आपल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीच्या बाबतीमध्ये, जे औदासीन्य आहे, जी मरगळ आहे, ती झटकून पुन्हा नव्या जोमाने ही चळवळ याची नव्या दमाने या देशामध्ये दिसायला सुरुवात होईल. याबाबत मात्र आपण सर्वांनी आशावाद बाळगला पाहिजे. ज्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनी 2500 वर्षापूर्वीचा बौद्ध धर्म जसाच्या तसा शुद्ध स्वरूपामध्ये 2500 वर्षानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी पुनरुज्जीवन करून त्याला तो आपल्या पुढे आपल्या अनुयायांना दिला, आपल्या पुढे मांडला. या घटनेकडे ज्या अर्थाने आपण ज्या डोळस वृत्तीने आपण बघतो, बाबासाहेब आंबेडकरांनी आंबेडकर धर्माची स्थापना केली नाही, तर त्यांनी बौद्ध धर्म, जो बुद्धाने दिलेला जो धर्म होता, तोच बौद्ध धर्म त्यांनी आमच्या पुढे दिला, आम्हाला दिला. अगदी त्याचप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जन्मास घालून दिलेली ही जी रिपब्लिकन चळवळ आहे, हा जो रिपब्लिकन पक्ष बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं, त्या रिपब्लिकन पक्षाचं सहकारी दल म्हणून, राजकीय पक्षाचं सहकारी दल म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दल म्हणून त्याची जी काही मांडणी केली, या सगळ्या बाबींना लक्षात घेऊन जसं बाबासाहेब आंबेडकरांनी 2500 वर्षानंतर त्याचं पुनरुज्जीवन केलं, त्याची पुनरुभारणी या देशामध्ये बौद्ध धर्माची केली, तशीच रिपब्लिकन पक्षाची सुद्धा पुनर्बांधणी, पुनरुभारणी नव्या जोमाने, नव्या ताकदीने आणि नव्या उमेदीने बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी नवीन कुठल्याही पक्षाच्या मागे स्वतःला झोकून न देता, त्याच्या नादी न लागता, जे बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिलं ते जसंच्या तसं तत्वज्ञान, कारण रिपब्लिकन पक्षाचं तत्व, धोरण आणि त्याचा जो कार्यक्रम आहे हा जगातल्या कोणत्याही इतर राजकीय पक्षापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे, ही भावना याचं अनालिसिस करून आणि त्याची तपासणी करून समता सैनिक दलाने सुद्धा या कार्यामध्ये स्वतःला झोकून दिलं पाहिजे, की जेणेकरून आपल्याला हा चळवळीचा प्रवास अधिकाधिक योग्य दिशेने, अधिकाधिक ताकदीने पुढे घेऊन जाता येईल. अन्यथा बाबासाहेब त्या टॉलस्टॉय यांचं जे उदाहरण देऊन म्हणतात की आपण किती अंतर कापलं यापेक्षा आपण कोणत्या दिशेने कापलो याला जीवनात अत्यंत महत्व आहे. अगदी त्याचप्रमाणे आज आपण चळवळीमध्ये किती चळवळीचं अंतर कापतो आहोत. अनेक जण अनेक प्रकारे चळवळ राबवत आहेत. कोणी मग बहुजन चळवळ, मूलनिवासी चळवळ, कोणी तिकडे वेगवेगळ्या चळवळी ज्या काही चालवल्या जात आहेत, फुलेशाह आंबेडकरी चळवळ म्हणून, फुले आंबेडकरी चळवळ म्हणून, या विविध प्रकारे नानाविध नामाभिधाने देऊन जी काही चळवळ राबवल्या जाते विविध पक्षांच्या, विविध संघटनेच्या मार्फत, हे सगळं न करता बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या मार्गाने आम्हाला सांगितलं, ज्या दिशेने आम्हाला पुढे जायला सांगितलं, ती नेमकी दिशा आपण लक्षात घेऊन आपल्या चळवळीचा प्रवास आपण केला पाहिजे आणि मग त्या अनुषंगाने आपण आपल्या चळवळीचं अंतर कापलं पाहिजे. मला वाटतं अस्पृश्योद्धाराच्या चळवळीच्या नंतरचा जो प्रवास रिपब्लिकन चळवळ म्हणून आपल्याला या देशामध्ये करायचा आहे, तो आपण गांभीर्याने लक्षात घेऊनच वाटचाल केली तरच भारत हे खऱ्या अर्थाने प्रबुद्ध राष्ट्र होईल आणि या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत भारत घडवता येईल. एवढंच या प्रसंगी इथे मी मांडतो. आणि आयोजकांनी मला या इथे जी संधी दिली ऑनलाईन फेसबुकच्या याच्या माध्यमातून, त्याबद्दल आपणा त्या आयोजकां सर्वांचे आणि इथे उपस्थित असणाऱ्या, मला ऐकणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो आणि इथेच मी माझं वक्तव्य थांबवितो. सप्रेम जय भीम आणि नमो बुद्धाय.